गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं कॅपिटल रिक्वायर्ड्स मध्ये फिक्स कॅपिटल म्हणजे काय आणि वर्किंग कॅपिटल म्हणजे काय आपण थोडंसं डिस्कस केलं होतं. फिक्स कॅपिटल आपलं बघून झालेलं आहे. फिक्स कॅपिटल म्हणजे आपण जे बिझनेसमध्ये ॲसेट परचेस करतो ज्या की बिझनेसमध्ये मोर दॅन 5 इयर्स 10 इयर्स अशा पिरियडसाठी असतात, त्याला आपण फिक्स कॅपिटल म्हणलं होतं. आता आपण बघतोय काय वर्किंग कॅपिटल. चला, वर्किंग कॅपिटल म्हणजे बेसिकली काय, तर बिझनेसचे डे टू डे ऍक्टिव्हिटीज चालवण्यासाठी जे कॅपिटल लागतं त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. डे टू डे ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय आलं, तर सगळ्यात पहिलं आपलं प्रोडक्शन कन्सर्न असेल तर त्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल परचेस करायला लागणार. ठीक आहे, रॉ मटेरियल परचेस झाल्यावरती आपण काय करणार, त्यावरती काहीतरी प्रोसेस करणार, ऑपरेशन्स करणार, त्यातनं आपण काय करणार, प्रोडक्ट तयार करणार. हे सगळे ऑपरेशन्स कॅरी करण्यासाठी आपल्याला काय लागणार, एक त्या फॅक्टरीचं रेंट भरावं लागेल. आणखीन मशिनरीचं काय असेल तर खर्च म्हणजे रिपेअर्स मेंटेनन्स बघायला लागणार. त्याच्यानंतर लेबरला वेजेस द्यायला लागणार, एम्प्लॉईला सॅलरी द्यायला लागणार. त्यानंतर आपण ते प्रोडक्ट काय करणार, सेल करणार. बरोबर आहे. पण ते प्रोडक्ट बनताना रॉ मटेरियल परचेस पासून ते बनवण्यापर्यंत जो काही खर्च आला तर तो खर्च आपला रेग्युलर बेसिसवरती होत असतो आणि त्याच खर्चाला फंडिंग पुरवण्याला काय म्हणतात, वर्किंग कॅपिटल. तर आपण बघूयात आता. वर्किंग कॅपिटल इज द कॅपिटल विच इज यूज टू कॅरी आउट द डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज. After estimating fixed capital requirement of the business, it is necessary to estimate the amount of capital that would be needed to ensure smooth functioning of the firm. A business firm requires funds to store adequate raw material in stock. A firm would need capital to maintain sufficient stock of finished goods. In actual practice, goods are sold out in cash or on credit. Goods sold on credit do not fetch cash immediately. Firm will have to arrange for funds till the amount is collected from the debtors. Cash is also required to pay overheads since uncertainty is always a feature of business. Some excess cash also should be maintained to meet unexpected expenses. ह्यामध्ये पण हेच सांगितलंय की बिझनेसचे डे टू डे खर्च पुरवण्यासाठी जे कॅपिटल लागतं त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतोय. आता इथं काय काय दिलेलं आहे त्यांनी, फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी सांगितलं रॉ मटेरियल, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं फिनिश गुडचा स्टॉक मेंटेन करण्यासाठी. आणि महत्वाची गोष्ट, आता जेव्हा आपण प्रोडक्शन करतो त्यावेळेस आपण गुड्स दोन प्रकारे विकतो, एक कॅश सेल करतो आणि दुसरा कुठला सेल करतो, क्रेडिट सेल. कॅश सेल केला की आपल्याकडे लगेच इमिजिएटली कॅश आली, म्हणजे आपल्याला आता वर्किंग कॅपिटल जास्ती लागणार का, नाही, कारण की आपल्याकडे कॅश अवेलेबल झालेली आहे. पण आपण क्रेडिट सेल्स केला तर आपल्याला इमिजिएट कॅश मिळते का, नाही. मग ती कॅश यायला आपल्याकडे वेळ लागतो. अशा वेळेस आपल्याला वर्किंग कॅपिटलची जास्ती गरज असणार, जास्त मोठ्या प्रमाणात गरज असणार. आणि एक इथं शब्द आला तर काय, ओव्हरहेड्स. ओव्हरहेड म्हणजे काय रे मित्रांनो, थोडक्यात एक्सपेन्सेस, खर्च. म्हणजे इथं दिलेले बघा, ओव्हरहेड्स मीन्स इनडायरेक्ट कॉस्ट और एक्सपेन्सेस. हे तुम्हाला पुढे जाऊन आहे. एक्सपेन्सेस रिक्वायर्ड टू रन अ बिझनेस. ओव्हरहेड एक्सपेन्सेस इन्क्लूड अकाउंटिंग फीज, ऍडव्हर्टायझिंग. ह्याला म्हणतात इनडायरेक्ट खर्च, जे की प्रोडक्शनशी रिलेटेड नाहीत. अशा खर्चांना काय म्हणतात, ओव्हरहेड्स. Thus, a business firm will have to arrange capital for following: for building up inventories, for financing receivables, for covering day-to-day operating expense. इन्व्हेंटरीज मेंटेन करण्यासाठी म्हणजे काय, रॉ मटेरियल फिनिश गुड्सचं काय असेल तो स्टॉक मेंटेन करण्यासाठी. त्याच्यानंतर फॉर फायनान्सिंग रिसिव्हल्स म्हणजे काय, क्रेडिट वरती गुड्स सेल करण्यासाठी. आणि कव्हरिंग डे टू डे ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, वेजेस, काय नॉर्मल डे टू डे एक्सपेन्सेस म्हणजे मंथली पण बेसिस वरती असतात त्यांना पण आपण डे टू डे एक्सपेन्सेस म्हणतो. ठीक आहे. द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन दिस ॲसेट इज रिफर्ड टू ॲज वर्किंग कॅपिटल. ह्या गोष्टींमध्ये जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलं त्याच काय म्हणतात, वर्किंग कॅपिटल. The concept of working capital is viewed differently by leading authorities. आता जेव्हा वर्किंग कॅपिटलची डेफिनेशन बनवली तेव्हा ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांची बरेच वेगवेगळ्या डेफिनेशन आल्या होत्या. तर बेसिकली दोन गोष्टी यांच्यामध्ये महत्वाच्या आहेत, की पहिलं एक करंट असेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. आणि दुसरी एक डेफिनेशन जी बनली जाते ती ऑल करंट असेट्स इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. तेच आता थोडंफार यांनी सांगितलेलं इथं. Some authorities consider working capital as equivalent to excess of current assets over current liability. Working capital is equal to excess of current asset over current liability. म्हणजे करंट लायबिलिटी पेक्षा जास्ती ज्या करंट ऍसेट आहेत, इन एक्सेस ऑफ करंट लायबिलिटी ज्या करंट ऍसेट आहेत त्यांना काय म्हणतो आपण, वर्किंग कॅपिटल. म्हणजेच काय रे, करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. पुढं
Jonsberg defines it as the excess of current asset over current liability. Current asset over current liabilities. बरोबर हीच definition. This approach refers to net working capital. This approach refers to net working capital. ह्यालाच काय म्हणतो आपण net working capital. Jonsberg does not call it as working capital. He prefers to call it as circulating capital. पण आता इथं जस्ट ह्यानी बघा काय म्हणलेलं आहे, द एक्सेस ऑफ करंट asset or current liability. This approach refers to net working capital. ठीक आहे, पुढं काय म्हणलं, he does not call it as working capital, he prefers to call it as circulating capital. म्हणजे त्याला नेट वर्किंग कॅपिटल न म्हणता त्यांनी काय म्हणलेलं आहे, सर्क्युलेटिंग कॅपिटल. Other authorities viewed working capital equivalent to current asset. According to J.S. Mill, the sum of current asset is working capital. म्हणजे all current asset is equal to working capital. This approach has broader application. It takes into consideration all current asset of the company. It refers टू ग्रॉस वर्किंग कॅपिटल. त्यालाच काय म्हणलं त्यांनी, ग्रॉस वर्किंग कॅपिटल. मला थोडक्यात काय सांगायचं आहे, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, डे टू डे ऍक्टिव्हिटी चालवण्यासाठी जे कॅपिटल लागतं त्याला आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल. आता इथं ह्यांनी एक चार्ट मध्ये दिलंय, चांगलं दिलंय बघा. सगळ्यात पहिलं आपल्याकडे कॅश आली, ठीक आहे, त्यातनं आपण काय केले, ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजेच डे टू डे एक्सपेन्सेस लाईक वेजेस, परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ कन्झ्युमेबल्स, त्याच्यानंतर रिपेअर मेंटेनन्स, हे सगळं खर्च. त्याच्यावर ऑपरेशन्स कॅरी केले, त्यातनं काय केलं, प्रोडक्शन झालं, प्रोडक्शन मधनं इन्व्हेंटरी म्हणजे फिनिश स्टॉक ऑफ फिनिश गुड्स तयार झालं, पुढे जाऊन आपण ते सेल केलं. सेल केलं तर त्यांनी क्रेडिट सेल पकडलेलं, त्या सेलवरती त्यांना रिसिव्हबल्स म्हणजेच काय क्रेडिट झाले डेटर्स, आणि डेटर्स कडनं काय झालं, कलेक्शन, आणि परत आपल्याकडं कॅश आले. हा झाला कॅश फ्लो. ठीक आहे, सायकल फ्लो ऑफ वर्किंग कॅपिटल. चला आपण वाचूयात आता. अ बिझनेस फर्म नीड्स फंड टू फायनान्स इट्स वर्किंग कॅपिटल नीड्स. Prominent share of this fund is used to buy raw materials and remaining part is kept available to pay wages and expenditures. Thus, the working capital, which was in the form of cash, is converted into inventories. Raw materials are converted into WIP, work in progress, and then to finished goods. बघा काय सांगितलं. Thus, the working capital, which is the form of cash, converted into inventories. म्हणजे जसं आपण रॉ मटेरियल परचेस केलं, रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन कशात झालं, WIP, म्हणजे त्याची इन प्रोसेस आहे, आणखी म्हणजे प्रोडक्शन कम्प्लीट नाही झालेलं, पण त्याच्यावरती काय ते प्रोसेस झालेली आहे, अँड देन फिनिश गुड्स, आणि त्याच्यावरती प्रोसेस कम्प्लीट झाली की आपण त्याला काय म्हणतो, फिनिश गुड्स. विथ द सेल ऑफ फिनिश गुड्स दे टर्न इन टू अकाउंट रिसिव्हेबल्स. आपण हे फिनिश गुड्स विकले की त्याच्यातनं आपल्याला काय म्हणतात, अकाउंट रिसिव्हेबल्स म्हणजे काय, डेटर. प्रिझ्युमिंग द गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. पण कधी, जेव्हा आपण क्रेडिट बेसिस वरती करू तेव्हा आपण त्यांना काय म्हणणार, अकाउंट रिसिव्हेबल्स. आणि जर कॅश मध्ये केलं तर काही प्रॉब्लेमच नाही. नॉर्मली अकाउंट रिसिव्हेबल्स हॅव मॅच्युरिटी ऑफ स्पेसिफिक डेज आफ्टर बिलिंग डेट. म्हणजे काही दिवसांमध्ये, म्हणजे आता हा पिरियड फिक्स असतो, जास्ती करून 3 महिन्याचा एक नॉर्मल बेसिस वरती कॉमन बेसिस आहे 3 महिने. ठीक आहे. कलेक्शन ऑफ रिसिव्हेबल ब्रिंग्स बॅक द सायकल टू कॅश, आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स ब्रिंग बॅक सायकल टू कॅश. ठीक आहे. अ पार्ट ऑफ कॅश मे बी यूज टू पे क्रेडिटर्स. आता आपण रॉ मटेरियल्स परचेस केले तेव्हा पूर्णपणे कॅश मध्ये, आपण जसं सेल पण क्रेडिट वरती करू शकतो तसं आपण परचेस पण क्रेडिट मध्ये करू शकतो. मग अशा वेळेस काय होतात, ट्रेड पेबल्स, आणि त्यालाच दुसरं नाव काय आहे, क्रेडिटर्स. म्हणजे क्रेडिटर्सला पण आपले जे काही पैसे देणं असू, हे कॅश कलेक्शन झाल्यावरती आपण त्यांना देऊ शकतो. A part of cash may be used to pay creditors, pay income tax, and declare dividend, and rest of it is put into circulation again. म्हणजे काय, क्रेडिटर्सला पे करायचं, बाकीचे किरकोळ खर्च असतील, इन्कम टॅक्स, डिव्हिडंड वगैरे, ते सगळे देऊन टाकायचे, आणि उरलेले कॅश परत टाकायचे आपल्या वर्किंग कॅपिटलच्या फ्लो मध्ये. फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आता आपण बघूयात वर्किंग कॅपिटल वरती इफेक्ट असतो. देर इज नो प्रिसाइज स्टँडर्ड मेजर ॲडिक्वेसी. असं कुठलं स्टँडर्ड नाहीये की म्हणजे एवढंच वर्किंग कॅपिटल पाहिजे ना, एवढं साईजचं एवढं हे सगळं डिपेंड्स ऑन मॅनेजमेंट असतं. कारण की एखाद्या फर्मचं कसं असतं बघा, आता माझी मार्केटमध्ये चांगली ओळख आहे, ठीक आहे, मी मार्केटमध्ये गेलो, रॉ मटेरियल घेतले, त्यांना बोललो 3 महिने तुमचे पैसे मी देतो. इकडे घेतलं प्रोडक्शन करायला, त्याच्यानंतर
सगळं प्रोडक्शन वगैरे केलं, मार्केटमध्ये परत गेलो, गुड्स सेल केले आणि त्यांना 2 महिन्याचा क्रेडिट पिरियड दिला. ठीक आहे. म्हणजे ह्यांच्याकडनं कॅश आली की ह्यांना मी लगेच देऊन टाकणार. म्हणजे काय, डेटर्सकडनं ट्रेडर्सकडनं कॅश रिसीव्ह झाली की मी ट्रेड पेबल म्हणजे क्रेडिटर त्यांना लगेच कॅश देऊन टाकली. अशा सिच्युएशनला मला वर्किंग कॅपिटलची गरज नाही. पण मार्केटमध्ये अशी सिच्युएशन नसते. वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट असते. म्हणून प्रत्येक फर्मसाठी वेगवेगळ्या कॅपिटल रिक्वायरमेंटची गरज असणार. ठीक आहे. थोडक्यात काय, प्रत्येक फर्मचं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट वेगळं असण्याचे चान्सेस आहेत. तिथं कुठलंही स्टँडर्ड आहे का, नाहीये. मॅनेजमेंट हॅज टू डिटरमाइन द साइज ऑफ वर्किंग कॅपिटल इन द लाईट ऑफ सर्टन ऍस्पेक्ट्स ऑफ बिझनेस फर्म अँड इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट विदिन विच द फर्म ऑपरेट्स. नेचर ऑफ बिझनेस. फर्स्ट, नेचर ऑफ बिझनेस पहिलं बघायला लागणार आपला नेचर काय बिझनेसचा. फर्म एंगेज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग इसेन्शियल प्रोडक्ट ऑफ डेली कन्झम्पशन. म्हणजे कुठले प्रोडक्ट जे डेली बेसिसवरती यूज होतात. म्हणजे आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता, डेली बेसिसवरती काय, माचीस असतील त्या पण डेली बेसिसवरती असतात. आणखीन असेच शॅम्पू असतील, सोप्स असतील, साबण असतील, अशा छोट्या मोठ्या गोष्टी would need to relatively less working capital as there would be constant and sufficient cash inflow in the firm to take care of liability. अशा वेळेस जे डे टू डे प्रोडक्टचं प्रोडक्शन करणारे फर्म्स असतील त्यांचं काय असणार, डेली बेसिसवरती एक फिक्स काइंड ऑफ सेल असणार. म्हणजे त्यांचा कॅश फ्लो चांगला असणार. आणि जर कॅश फ्लो चांगला आहे तर त्यांच्या लायबिलिटी द्यायला पण त्यांच्याकडे कॅश अवेलेबल असणार. अशा वेळेस त्यांना मोठ्या प्रमाणावरती वर्किंग कॅपिटलची गरज आहे का, नाही. Likewise, public utility concern have to maintain small working capital because of continuous flow of cash from their customers. अशा public utility concerns बघा बरं, these concerns provide service such as transport, gas, electricity. ट्रान्सपोर्ट डेली ट्रान्सपोर्टची दररोज गरज असते ना, गॅस, इलेक्ट्रिसिटी. येस. म्हणजे अशा ज्या फर्म्स आहेत त्यांना एकदम कमी प्रमाणावरती वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट असणार, कारण की त्यांच्याकडे कॅश फ्लो कंटिन्युअस चालू आहे. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे ह्याच्या अपोजिट, if the business is dealing in luxurious products, it requires huge amount of working capital as sale of luxurious items are not frequent. आता लक्झरियस प्रोडक्ट्स म्हणजे आता आपण बघूया रोज रॉयल्स कार किंवा आयफोन्स वगैरे, अशा गोष्टींचं काय असतं, सेल्स कंटिन्युअस बेसिसवरती असतो का, नाही. त्यांना फिक्स सेल आहे का, नाही. एवढा सेल आपला होणारच आहे, म्हणजे एक मंथली सेल एवढा एवढा असं नाही. आता एखादा जाऊन एकच वेळी, म्हणजे ह्यांचं फ्रिक्वेंट सेल नाहीये. एकदम रिच क्लास ऑफ पीपल जे असतील ना, तेच त्यांच्या प्रोडक्ट्स बाय करणार आहेत. त्यामुळे त्यांना सेलची वाट बघायला लागणार आहे. म्हणजे त्यांचा इन्फ्लो कंटिन्युअस आहे का, त्यांचा ह्यूज इन्फ्लो आहे पण कंटिन्युअस आहे का, नाही. म्हणजे ज्यावेळेस त्यांचा इन्फ्लो होईल तेव्हा त्यांना वर्किंग कॅपिटलची जास्ती गरज आहे का, नाही. पण ज्या पिरियडमध्ये त्यांना इन्फ्लो होणार नाही, त्यांचा सेल नसणार आहे, त्या पिरियडमध्ये त्यांना वर्किंग कॅपिटल मेंटेन करायला लागणार. कारण की जरी इन्फ्लो नसणार तर क्रेडिटर म्हणणार का नको नको नंतर पैसे, ते त्यांचे पैसे 2-3 महिने जो काय फ्रिक्वेंट त्यांनी पिरियड दिलेला आहे त्यावरती ते मागणारच आहेत. ठीक आहे. त्यामुळे अशा ज्या फर्म्स आहेत की त्यांचं लक्झरीज प्रोडक्ट मध्ये डीलिंग आहे, त्यांना ह्यूज वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट असणार आहे. ठीक आहे. ट्रेडिंग और मर्चेंडाइज फर्म्स विच आर कन्सर्न्ड विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स have to carry big inventories of goods to meet customers' demand and have to extend credit facilities to attract customers. Hence, they need large amount of working capital. पहिलंच दिले त्यांनी काय, ट्रेडिंग और मर्चेंडाइज फर्म्स म्हणजे काय रे, किराणा मालाची दुकानं. एकदम सिंपल उदाहरण, ते काय करतात, फिनिश गुड्स घेतात म्हणजे तयार झालेला माल आणि तयार झालेला माल विकतात. बरोबर आहे. ह्यांचं काय असतं, होलसेलर कडनं परचेस करायचं आणि नॉर्मल कस्टमर्सला, एंड युजर्सला विकायचं. आता जेव्हा मी विकायला बसणार तेव्हा ऐक ना 10 किलो गहू दे, मी 10 किलोच विकणार आहे असं म्हणून ते विकू शकतात का, नाही. त्यांना जो परचेस आहे त्याची क्वांटिटी खूप मोठी ठेवायला लागते, त्यांना स्टॉक मेंटेन ठेवायला लागतात. बरोबर आहे. म्हणजे स्टॉक मेंटेन ठेवायचं म्हणजे त्यांना क्रेडिटर्स असतील त्यांचे मोठ्या प्रमाणावर असणार, त्यांना पेबल जास्ती असणार, म्हणजे त्यांचा आउटफ्लो मोठ्या प्रमाणावरती असणार. ठीक आहे. आणि आता इनफ्लो बद्दल जाऊयात. लगेच त्यांचं कस्टमर काय ना, मान माझ्या खात्यावरती देतो नंतर न, कुठं पळून चाललोय, असे शब्द. म्हणजे इन्फ्लो कमी आहे. कमी म्हणण्यापेक्षा एक फ्रिक्वेंट नाहीये की एका ह्याच्यावरती, पण त्यांचा आउटफ्लो, कॅश आउटफ्लो भरपूर आहे. अशा वेळेस त्यांना काय करायला लागणार, वर्किंग कॅपिटल मोठ्या प्रमाणावरती मेंटेन करायला लागणार. दिले इथं कन्सर्न कॅरी आउट trading merchandise firm
which are concerned with distribution of goods have to carry big inventories of goods to meet customers demand and have to extend credit facilities to attract customers, hence the need large amount of working capital. आता हे तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. दुसरं, साइज ऑफ बिझनेस. द साइज ऑफ बिझनेस ऑल्सो अफेक्ट्स द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. अ फर्म विथ लार्ज स्केल ऑपरेशन्स विल रिक्वायर मोर कॅपिटल. जेवढी मोठी फर्म तेवढं त्यांना कॅपिटल, वर्किंग कॅपिटल काय लागणार, जास्त लागणार. थर्ड पॉइंट, व्हॉल्यूम ऑफ सेल्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग साइज ऑफ वर्किंग कॅपिटल. The volume of sales and size of working capital are directly related with each other. If volume of sales increase, there is increase in the amount of working capital and vice versa. ठीक आहे. बघा यांनी काय दिलंय, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द साइज ऑफ वर्किंग कॅपिटल. The volume of sales and size of working capital are directly related with each other. एक सेकंड.